अशीच शोधता शोधता मी बाहेर जाणार एका ट्रेन मध्ये चढले। गाडी गाडी नाशिकला थांबली। कशाला कशाला खूप कोरून पडली म्हणून मी पाणी प्यायला उतरले। अशीच शोधत शोधत टेकडीवरच्या एका मंदिरात जाऊन मी पोहोचले आणि तिथे मावशी थोडं पाणी देता प्यायला? देत पुढे बोल मुक्ता, पुढे बोल, काय झालं? आणि मग मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा कुठे गेले ते? कोण? विभास? कोण विभास? हा, माझा नवरा इथे इथे होते ना विभास। अगं काय बोलतेस तू? हे देवेंद्र आहेत ते। देवेंद्र? आमचे गावचे धनी आहेत ना, शंकर नारायण गायकवाड, त्यांचा थोरला मुलगा देवेंद्र आहेत ते। कसं शक्य आहे? तो माझा विभास आहे। अगं तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू स्वतः जाऊन बघ। कुठे गेले असते? इथून पायऱ्या उतरून खाली गेलीस ना तू की डाव्या हाताला सरळ जा, तिथेच त्यांचा वाडा आहे बघ। काय नाव म्हणालीस तू? देवेंद्र। पुन्हा एकदा सांग, काय नाव म्हणालीस तू? देवेंद्र शंकर नारायण गायकवाड। म्हणजे नाशिकचे शंकर नारायण गायकवाड यांचा मुलगा देवेंद्र? हो, आजीने तेच सांगितलं। आणि मग मी धावत धावत जाऊन त्या वाड्यावरती पोहोचले। मागापासून आज जायचं म्हणती, असं का बाळ बाळ लावले येडी? बाळ बिळ काय नाही, चालले की तू? नाही, मला आज जायचं, माझं बाळ आहे आतमध्ये। एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? नाही, तो माझा नवरा विभासच असणार। माझं बाळ आतच असणार। विभास, 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 मी तुझी मुक्ता।